ही सिस्टीम आहे. ही पीडीएस म्हणजे काय? आता सध्या आपण जे काही काम करत आहे त्याला पीडीएस सिस्टीम म्हणतात, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्याला आपण ई जर लावलं तर त्याला ई पीडीएस सिस्टीम म्हणून होतं. ई फक्त लावणं एवढं सोपं नाही, त्यासाठी इलेक्ट्रॉनिकली ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आज म्हणजे आपण जे काही गोष्टी करतो, समजा चलन फाडणे, त्याच्यानंतर मागणी करणे, त्यानंतर बाकीच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी ज्या आपण मॅन्युअली करतो त्या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रॉनिकली करायच्या आहेत. या सिस्टीमचा उद्देश एवढाच आहे की ही जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर बदला मानवी हस्तक्षेप कमीत कमी करणे आणि मानवी हस्तक्षेप कमी झाल्यानंतर ज्या काही माल इंटेन्शन्स आहेत ते कमी करणे ही सगळ्यात प्रथम जबाबदारी ही ईपीडीएस सिस्टीमची आहे. त्यानुसार ईपीडीएस मध्ये आपल्याला नेमकं माननीय ईएसओ सरांच्या सोबत मी विजयवाड्याला गेलो होतो. त्या ठिकाणी बऱ्याच राज्याचं सुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंटेशन झालेलं होतं. तर नेमकं त्याचा उद्देश असा आहे की भविष्यामध्ये आपल्याला ईपीडीएस सिस्टीम मध्ये नेमकं प्रत्येक आता एका कुटुंबामध्ये जर समजा 10 लोक असतील तर 10 लोकांपैकी कुठलीही व्यक्ती जर त्या ठिकाणी गेली आणि त्या व्यक्तीने स्वतःचं आधार कार्ड क्रमांक जर त्या ठिकाणी सांगितलं तर त्या आधार कार्ड क्रमांकावरून त्या व्यक्तीला त्याच दुकानावर नाही तर राज्यातल्या कुठल्याही दुकानावरून त्याला धान्य मिळू शकेल ही इंटेन्शन आहे. त्याचा मेन उद्देश आहे की जे काही आपल्याकडून काही लोक ट्रान्सफर होऊन जातात, जे कामगार आहेत ते ट्रान्सफर होऊन जातात, परंतु त्यांचं धान्य त्याच गावात येतं, परंतु त्यांना धान्य मिळत नाही. परंतु त्या खरोखर लाभार्थ्यांना धान्य मिळणं हा ह्या सिस्टीमचा मुख्य उद्देश आहे. आणि काळ्या बाजारापासून संरक्षण मिळणं हा सगळ्यात महत्त्वाचा इंटेन्शन या ईपीडीएस सिस्टीमचा आहे. आता ईपीडीएस सिस्टीम कडे जात असताना आपण मॅन्युअली काम करतो. मॅन्युअली काम करत असताना आपल्याला नेमकं कोणत्या पद्धतीने जायचं आहे या ठिकाणी मी थोडं सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की आपण ईपीडीएस सिस्टीम कडे जात असताना आपण काही टप्पे पार पाडलेले आहेत. आता बऱ्याच लोक आपण आता बऱ्यापैकी आपण ईपीडीएस सिस्टीम कडे आपण त्या सिस्टीम मध्ये वळलं जायचं. या अगोदर आपण काय केलेलं आहे, सगळे ज्या काही आपल्याकडचा जो काही ह्याचा डाटा होता, मॅन्युअल डाटा होता, तो संगणकीकरण करण्यात आलेला आहे. त्यानंतर आधार शेड्यूल झालेली आहे. परंतु तो आधार शेड्यूल आपल्या ERCMS वरून आता ईपीडीएस सिस्टीम वर गेलेली आहे. तर या ईपीडीएस सिस्टीम मध्ये जात असताना त्यामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत. चुकीच्या ज्या काही गोष्टी झाल्या किंवा चुकीचं जे काही एखादी गोष्ट चुकलेली असेल तर ती गोष्ट आपल्याला झालेली आहे. तर ती गोष्ट दुरुस्त करण्यासाठीची आपल्याला सिस्टीम आता सध्या आपण राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सध्या आहोत. तर ती करत असताना सर्वप्रथम आमच्या जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे की ही सर्व गोष्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इंटेन्शन क्लिअर असलं पाहिजे. इंटेन्शन प्रत्येक ईएसओ सरांपासून तर आमच्या शेवटचा जो काही घटक आहे दुकानदार, त्या दुकानदारापर्यंत इंटेन्शन क्लिअर असलं पाहिजे. ईपीडीएस सिस्टीम म्हणजे नेमकं काय आहे ही गोष्ट सगळ्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2 वेळेस मी आणि माझा स्टाफ जो आहे 2 वेळेस मुंबईला जाऊन आलेलो आहे. टेक्निकल ऑफिसर सुद्धा होते सोबत आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर ते प्रशिक्षण आम्ही जिल्हा स्तरावरती प्रत्येक ठिकाणी राबवलेलं होतं. आणि त्याचबरोबर जिल्हा स्तरावर राबवून झाल्यानंतर आम्ही फक्त त्याच ठिकाणी थांबलेलो नाही तर ते प्रशिक्षण हे आम्ही प्रत्येक दुकानदारापर्यंत नेलं लागलं. तर प्रत्येक दुकानदाराला त्याचं इंटेन्शन सांगितलं, प्रत्येक एका गोष्टीचं महत्व काय आहे, एक गोष्ट ही जर चुकीची जर झाली तर ती किती महागात करू शकते ही इथपर्यंत आम्ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यात अगोदर प्रशिक्षणावर जोर दिलेला होता. आणि सर्व आयओसीएस असतील, अवैधातून असतील, त्यानंतर गोदामपाल असतील, या सर्वांना आम्ही टेक्निकली स्टॉप करण्याचा प्रयत्न सुरू पहिल्या टप्प्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. पुढे हे मी झाले वाटते सगळ्यात अगोदर प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी आम्ही केलं. प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस वाटलं की आपण त्यानंतर आपण काय करणार आहोत आणि आपला उद्देश क्लिअर झाल्यानंतर सर्वप्रथम आम्ही केलं सर्व डाटा जो होता एक आरसी वाईज डाटा आम्ही डाउनलोड केला होता. आणि ही आरसी वाईज डाटा डाउनलोड करण्याच्या अगोदरची प्रोसिजर मॅडम आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये चावडी वाचन करून घेतलेलं होतं. ते चावडी वाचन करून घेतल्यानंतर जो काही डाटा जो आपला क्लिअर झालेला होता त्या चावडी वाचनच्या डाटा सोबत हा आपला जो काही प्रत्येक ERC आपण डाउनलोड केला होता तो ERC आरसी जो आहे तो आरसी प्रिंट आउट केलं. प्रिंट आउट प्लस आपण जे काही चावडी वाचनाची यादी होती आपलं युनिट रजिस्टर, त्या युनिट रजिस्टर आणि आरसी या दोघांमध्ये जे काही डिफरन्स आहे तो डिफरन्स अगोदर काढला आणि तो डिफरन्स करेक्शन करण्यासाठी आम्ही प्रत्येक दुकानदाराकडे दिलेला. तो करेक्शन जे आहे
लाल शाईने आम्ही करेक्ट करण्यासाठी आम्ही सांगितलेला होता तो अगोदर पुढचा एक हा या पद्धतीचा जो डाटा होता आणि प्रत्येक आरसी वाईज आम्ही तो डाटा प्रत्येक दुकानदाराला दिला आणि यामध्ये बऱ्याच वेळेस आपण आता 3-4 वेळेस आपण प्रक्रिया राबवली आणि बऱ्याच वेळेस आपल्याला परत आपल्याला माहितीची कमतरता पडू लागली. आपण प्रत्येक वेळेस त्या दुकानदाराला जास्तीत जास्त आपण त्रास व्हायला असं लक्षात आल्यानंतर आम्ही काय केलं मॅडम आम्ही एक आपसात बोलू नका तुमच्यासाठी चाललंय सर बिलकुल आपसात बोलू नका. परत आपण त्या लोकांपर्यंत जाणार नाही आणि जाण होणार नाही म्हणून आम्ही काय केलेलं आहे एक बॅग घेतलं एक सर्वसमावेशक म्हणजे आपल्याला सर्वसमावेशक डाटा हा दुकानदारांकडे असला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं प्रत्येक आरसी प्रत्येक कुटुंबाचे सदस्याचे सर्व जी इन्फॉर्मेशन आहे की असा एक सर्वसमावेशक एक फॉर्म तयार केला मॅडम जो की प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक कुटुंब प्रमुखाला हा फॉर्म देण्यात आला. त्या प्रत्येक कुटुंब प्रमुखाने स्वतःच्या हस्ताक्षरानं ते फॉर्म भरले मॅडम आणि तो फॉर्म भरून ती दुकानदाराकडे देण्यात आले आणि दुकानदाराकडे असलेले युनिट रजिस्टर आम्ही डाउनलोड केलेली ती आरसी प्रिंट प्लस ही जी इन्फॉर्मेशन आहे ह्या इन्फॉर्मेशनचं तिघाचं आम्ही ताळमेळ जुळवला मॅडम आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेस अशा गोष्टी लक्षात आल्या आपण ज्यावेळेस काही ऑनलाईन केलेली जी गोष्ट होती आपण ARC मध्ये जे काही गोष्टी केल्या होत्या त्या ठिकाणी आपल्या मॅन्युअल काही चुका झालेल्या होत्या तर त्या चुका या ठिकाणी आपल्याला दुरुस्त करता आल्या कारण समजा आता एखाद्या व्यक्तीचा आधार कार्ड जर नसेल तर आधार आपण त्या प्रिंटेड फॉर्म सोबत आपण आधार घेत नव्हतो. आपण यामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्याचं गॅस कार्डच्या गॅसचं जो पासबुक आहे बँक पासबुक असेल गॅसचं जो काही पासबुक आहे तो पासबुक आणि प्रत्येक व्यक्तीचं इलेक्शन कार्ड आणि प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड या फॉर्म सोबत आपण यामध्ये दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला एखादी जी काही आपला आरसी आपण डाउनलोड केलेलं होतं त्यामध्ये एखादी इन्फॉर्मेशन जी काही राहिलेली होती तो ती इन्फॉर्मेशन आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेस तो डाटा मागतो म्हणजे आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं असेल तर त्याचं डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन येते. त्यामुळे आपण आता परत एकदा समजा अपलोड सुद्धा डाटा आपल्याकडे नसला असता किंवा डॉक्युमेंट नसलं तर परत आणखी आपल्याला दुकानदाराकडे जावं लागलं असतं परत आणखी ती सिस्टीम तशीच थांबावं लागली असते. त्यामुळे आम्ही ह्या फॉर्मसोबत सर्व डाटा आपल्याकडे दुकानदाराकडे प्राप्त केलेला आहे त्या दुकानदाराची सही आणि त्या वैयक्तिक जो व्यक्ती आहे त्याच्या कुटुंब प्रमुखाची सही त्याच्यावर घेतलेली आहे. उद्या चालून त्यांना आपल्याला ही माझी माहिती चुकीची आहे असं सुद्धा म्हणणार नाही आणि हा डाटा आपल्याकडे असल्यानंतर आपण कधी त्याचा यूज कोणत्या पद्धतीनं आपल्याला सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला करता येऊ शकतो. पुढे हा तर आपण आरसी डाउनलोड केलेला आहे. त्यानंतर आता हे लक्षात आलं की आपण आता काय करणार आहोत. आता करेक्शन झाल्यानंतर आम्ही काय केलं की करेक्टेड जो काही डाटा आहे आरसी वर तो डाटा आम्ही आता दुकानदार प्राप्त करून घेतलेला आहे आणि प्राप्त केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही माझ्या प्रॉपर नांदेडमध्ये 20 कॉम्प्युटर्स आणि 20 ऑपरेटर्स लावलेले आहेत. मॅडम आपण आलेला असताना त्यावेळेस आपण काय करू मॅडम पुढे ही अशी सिस्टीम आम्ही 20 कॉम्प्युटरची माझ्या तहसीलमध्ये लावलेली आहे आणि अशाच पद्धतीचा प्रत्येक आमच्या 16 तहसीलमध्ये कमी जास्त प्रमाणात पाहिजे पण अशा पद्धतीने आम्ही एक लॅब तयार केलेली आहे आणि या लॅबमध्ये प्रत्येक ऑपरेटर जे आहे त्या ऑपरेटरांना अगोदर आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे मॅडम की नेमकं काय भरणं गरजेचं आहे आणि भरत असताना कोणता फॉर्म कोणत्या ऑपरेटरनं कोणत्या दुकानाचा भरणं ह्याचा सुद्धा रजिस्टर आम्ही तयार केलेलं आहे जेणेकरून पुढे जाऊन आता ह्याच्यात एकदा जर डाटा भरला गेला तर परत तो करेक्ट होता येणार नाही आणि जर चुकीचं कोणी जर बदमाशी केली असेल तर तो सापडावा ट्रॅकिंग व्हावं म्हणून आम्ही त्या प्रत्येक रजिस्टर वाईज आम्ही ते एक केलेलं आहे मॅडम. पुढे आता मॅडम आपण आलेला असताना हा डाटा तर आपण करेक्शन करतोय सोबत करतच आहोत परंतु दरवेळेस जे काही आपल्यासोबत काही अर्ज येतात म्हणजे आरसी साठी म्हणजे राशन कार्ड साठी जे काही आपल्याला अर्ज प्राप्त होतात तो अर्ज सुद्धा आपल्याला थांबवता येत नाही म्हणून आम्ही काय केलं तशीच एक 3 सिस्टीम आम्ही सेपरेट त्या नवीन रेशन कार्ड साठी आम्ही तयार केलेल्या आहे जेणेकरून ऑनलाईन सिस्टीम आपली चालली पाहिजे आणि ऑनलाईन शिधापत्रिका देता आलं पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही ते प्रयत्न केले नाही. मॅडम आपण आलेला असताना या ठिकाणी आपण एक उदाहरणार्थ आपण एक राशन कार्ड सुद्धा आपण ते पाहिलं होतं मॅडम आणि ती सिस्टीम आता कंटिन्युअसली तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे. पुढे त्यानंतर सगळ्यात अगोदर विषय होता आता आपल्याकडे आपला उद्देश क्लिअर झाला आपल्याला काय करायचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं परंतु आता दुकानदार त्याला थोडासा विरोध करतो. सुरुवातीला म्हणजे ईपीडीएस सिस्टीम मध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असं म्हटल्यानंतर त्याचा बऱ्यापैकी विरोध म्हणजे छुपा विरोध होता डायरेक्ट विरोध नव्हता पण छुपा विरोध सुरू झाला. मग आम्ही काय केलं सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुका वाईज प्रत्येक दुकानदाराच्या ह्याची बैठक घेतली आणि दुकानदारांना समजून सांगितलं बाबा ईपीडीएस सिस्टीम आपल्याला कोणत्या पद्धतीने चांगली आहे
ते सांगत असताना आम्ही त्यांना एक गोष्ट सांगितलेली होती, आपल्या आता जी काही मॅन्युअल सिस्टीम आहे, मॅन्युअल सिस्टीम मध्ये ज्या काही याद्या आहेत, याद्याच्या चुकामुळे आपल्याला लोकांकडून मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल केला जाते. ते ब्लॅकमेल होऊ नये आणि पुढे चालून ह्या सिस्टीम मधून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही क्लिअर राहील, ट्रान्सपरंट राहील, या उद्देशाने त्यांना सांगितलं. आणि त्यासोबतच आता नंतर सरांनी सांगितल्या पद्धतीनं बँकिंगची जी काही सिस्टीम आहे, बँकिंगच्या सिस्टीम प्रमाणे तुम्हाला आम्ही सुविधा देणार आहोत असं या पद्धतीने सांगितल्यामुळे ते स्वतः मॅडम पूर्ण तयार झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी आता ह्याच्यामध्ये स्वतःहून हे करायला लागलेले आहे. आणि मॅडम आता आम्ही डाटा जो काही आमच्याकडे जमा झालेला होता, तो डाटा आम्ही काय केलेला आहे, पुढे गेले. आता दुकानदाराच्या मीटिंग मध्ये आम्ही ह्या प्रत्येक गोष्टी त्यांना समजून सांगितलेल्या की आपल्याला हे जे काही रजिस्टर्स आहेत, युनिट रजिस्टर जे आता आपण D1 रजिस्टर म्हणतो मॅडम, तर त्या D1 रजिस्टरचा आपण E-D1 रजिस्टर आपण करणार आहोत. म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला उद्देश काय आहे त्या सगळ्या एक 10-15 पॉईंट्स त्यांना आम्ही सांगितलं. आणि याबद्दल जे आपण चावडी वाचन केलं होतं मॅडम, त्या चावडी वाचनामध्ये जे काही अपात्र लोक होते, काही लोकांची नोकरी लागली होती त्यामुळे ते अपात्र ठरले, काही लोक कायमस्वरूपी स्थलांतरित झाले, काही लोक मयत झाले, काही लोक विवाहित झाले. यामुळे ह्या सगळ्या अपात्र लोकांचं सुद्धा एक रजिस्टर यादी तयार केली आणि ते त्याच्यावर डिलीट करण्यात आलं. आणि ते डिलीट करत असताना 13 ऑक्टोबर 2016 चा जो GR आहे, त्या GR चा आधार घेऊन त्यामध्ये ती यादी जी आहे ती शुद्धीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता. आणि शुद्धीकरण करत असताना हे जे काही आपलं उद्देश आहे, सर्वसामान्य खऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळावं, या उद्देशानं आपण हे काही गोष्टी त्यांना देण्यात आलेल्या होत्या. त्या पद्धतीने आम्ही एक एक गोष्ट आम्ही त्यांना समजावून सांगून त्याच्याकडून भरून घेतलेला आहे. आणि EPD सिस्टीम मुळे त्या लोकांच्या त्यांचा लोकांचा फायदा होतोच होतो, त्याचबरोबर खरोखर जे लाभार्थी आहेत त्या लोकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा कसा होतो आणि त्यांना समावेश करण्यात येतं असं या पद्धतीने त्यांना सांगितलं. आणि हे करत असताना 30 सप्टेंबर 2016 पूर्वीचं काय असले पाहिजे हे सुद्धा त्यांना समजून सांगितलं. आणि मॅक्सिमम लोक जे आहेत, जे खरे पात्र लोक आहेत, ते यापासून दूर राहणार आहे याकरता या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्यामध्ये सगळ्यात आत्महत्याग्रस्त लोक जे आहेत, शेतकरी वगैरे, त्यांना अगोदर प्राधान्य घ्या म्हणून सांगितलं. त्यानंतर कमी उत्पन्न गटाचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा मॅडम आम्ही समावेश करून घेतलेला आहे. आणि ते करत असताना 44,59,000 जी काही आपल्याला लिमिट आहे, ती लिमिट आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॉस करून दिलेली नाही मॅडम. त्यासोबतच आपण जे काही मागच्या महिन्यामध्ये दिले होते त्या उद्देश सुद्धा आम्ही यामध्ये साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुढे आता हे गोळा करत असताना दुकानदार एकटाच करत होता, त्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणाचा जो काही डाटा आहे तो गोळा करता येत नव्हता. म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये मॅडम असे 5-10 लोक जे ऑपरेटर होते आमचे, ते ऑपरेटर त्यांच्याकडे पाठवले आणि कॅम्प घेतले त्यांच्या गावामध्ये. आणि त्या लोकांना समजून सांगितलं. अगोदर काय 2-3 वेळेस आपण आधार क्रमांक वगैरे घेतलेलं होतं, त्यामुळे ते लोक विरोध करत होते आणि दुकानदारावर थोडासा विश्वास कमी झाला होता. म्हणून आम्ही आमच्या तहसीलतर्फे जे काही ऑपरेटर्स होते त्या ऑपरेटर्सना गावामध्ये पाठवलं आणि त्यांच्या त्या दुकानदारासोबत त्यांना फिरवून आवश्यक जो डाटा आपल्याला आवश्यक आहे, म्हणजे 32 बिल भरण्यासाठी जो काही डाटा आवश्यक आहे तो डाटा पूर्णतः आम्ही गोळा करून घेतलेला मॅडम. आणि अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये असे माणसं पाठवले होते मॅडम. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात डाटा कलेक्ट पण झाला आणि गोळा पण झालेला. पुढे एवढं आम्ही या पद्धतीने केलं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मॅडम, आता आमच्याकडे जे आहे की सगळा डाटा आमच्याकडे आता जमा झालेला आहे. तर आम्ही जमा झालेला डाटा हा स्वतः आम्ही 4 दुकाने घेतलेली मॅडम. आता आम्ही काय केलं मॅडम याच्यामध्ये की हा जो आमच्याकडे डाटा जमा झालेला होता तो डाटा सगळ्या 4 दुकान आम्ही प्रायोगिक तत्वावर माझ्या नांदेडमध्ये घेतलेले मॅडम. हे 4ही दुकानदाराला स्वतः बसून घेतलेले आहे. आणि ते करत असताना आम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या, त्या स्लाइड मध्ये ते मिस झाले मॅडम. त्या सगळ्यात महत्वाच्या अडचणी अशा आहेत की बाबा कार्ड टाईप चेंज करणे, मेंबर ऍडिशन, त्याच्यानंतर दुकानदाराचं जे नाव आहे ते सुद्धा बदल झालेलं आहे. आमच्या जवळपास 145 दुकानदारांचे नाव आता डिस्प्ले होत नाही मॅडम, आम्ही पाठवलेलं होतं. त्यानंतर मेंबर मॉडिफिकेशन होत नाही, त्याच्यानंतर मेंबर रिमूव्हल होत नाही, त्याच्यामध्ये बँक डिटेल्स जे आहेत, बँक डिटेल्स मॉडिफाय केल्यानंतर तर त्याला एका लॉगिनमधून दुसऱ्या लॉगिनमध्ये जायला आता सध्या 12 तासाचा वेळ लागतो. आता RCI मध्ये आपल्याला जर जायचं असेल तर RCI मधून आपण जर बँक डिटेल आपण चेंज केलं तर इन्स्पेक्टर लॉगिन मध्ये जायला 12 तास लागतो. इन्स्पेक्टर लॉगिन मधून AFS लॉगिन मध्ये जायला 12 तास लागतो. आणि AFS लॉगिन मधून जाऊन
तर DFSOच्या लॉगिनमध्ये झाला की 12 तास लागतो. म्हणजे हे असे बरेच प्रॉब्लेम निर्माण झाले. त्यानंतर न्यू फॉर्म जे आहे आपण नवीन फॉर्म आता एखादी माहिती जर नसेल तर आपण ती पूर्णतः न्यू फॉर्म भरावा लागणार आहे. तो फॉर्म भरताना सुद्धा थोडं प्रॉब्लेम येतोय. त्यानंतर डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड होत आहे. मॉडिफिकेशन करत असताना काही ठिकाणी आपले आधार क्रमांक चुकलेले आहे ते आधार क्रमांक सुद्धा त्याच्यामध्ये होत नाही. त्यानंतर मॉडिफिकेशन केल्यानंतर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये 12 तासाचा वेळ लागतो असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर सरांनी सर आणि आम्ही काल येत असताना सरांनी स्वतः जे जोगदम सर आहेत मंत्रालयातले त्यांना फोन केला होता. तर ते फोन केल्यानंतर त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या. आता आपण जे मॉडिफिकेशन करत असताना आपण 2 पद्धतीने करतो. एक APSO लॉगिन मध्ये करत असतो आणि एक तिन्ही ID म्हणून RCI इन्स्पेक्टर आणि APSO ह्या तिन्ही लॉगिन मधून करत असतो. आता ह्या तिन्हीमध्ये साधारण प्रॉब्लेम होत आहे. APSO मध्ये जर केलं असेल तर त्याचे फॉर्म दुरुस्ती होत आहे परंतु ते सबमिट होत नाही, म्हणजे अपलोडच होत नाही त्याला. आणि तिन्ही लॉगिन मधून जात असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात काळ लागतोय आणि ते अपलोड होत आहे. तर हे सगळे प्रश्न आम्ही जोगदम सरांना सांगितलं. तर जोगदम सरांनी सांगितलं की सध्या जे आहे महाराष्ट्र स्टेट जे आहे महाराष्ट्र स्टेटसाठी जे काही सर्व्हर निर्माण केलेलं आहे दिल्ली गव्हर्नमेंटनं ते एकूण 16 सर्व्हरच आहे. तर सध्या आपल्याला वापर करण्यासाठी फक्त 2 सर्व्हर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथं जे काही अपलोडिंगचे किंवा लॉगिंगचे प्रॉब्लेम येतात किंवा इंटरनल एरर जे काही यायला लागले त्याचं कारण फक्त 2 सर्व्हर आपल्याला सध्या उपलब्ध झाल्यामुळे ते सर्व अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 16 सर्व ऑटोमॅटिक तयार होणार आहे आणि 16 सर्व तयार झाल्यानंतर आपल्याला जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते लॉगिन न होणं, इंटरनल एरर दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यामधून निघून जाणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली मॅडम, आपला जे ERCMS चा डाटा जो आहे तो ERCMS चा डाटा पूर्णतः आणखी EPDS सिस्टीम वरती झालेला आहे. उदाहरणार्थ फोटो वगैरे जे आहेत ते अपलोड करून चालू आहे की 100% त्यांनी केलेलं नाही. ते पुढच्या 3 ते 4 दिवसात मॅडम हे सर्व अपलोड होणार आहे आणि आपण जे काही छोट्या मोठ्या गोष्टी चुका होणार आहे ते सगळ्यात थांबणार आहे. एवढं आहे मॅडम हे प्रेझेंटेशन. यामध्ये कोणाला सुद्धा अडचण येत असेल तर कृपया अडचण वाटत असेल तर त्यांनी विचारू शकतो. मला वाटतं की वन ऑफ द बेस्ट एक्सलंट आणि कॉन्फिडंट प्रेझेंटेशन. की DSOचं प्रेझेंटेशन ठीक आहे. DSO नाही काय नायब तहसीलदारनी इकडे तुमच्या सोबतच येऊन इतकं मायक्रो प्लॅनिंग करून आणि सगळ्यात बेस्ट ऑफ की बॅलन्सिंग प्रेझेंटेशन होतं. की शेवटी अडचणी कोण सांगू शकतो कॉन्फिडेंटली 1 2 3 4 5 6 जो काम करतो तो कॉन्फिडेंटली सांगू शकतो. आणि अडचणी सांगून बसले नाही तर ते मंत्रालयात त्यांनी जोगदम साहेबांशी कॉन्टॅक्ट केला. म्हणजे एक नायब तहसीलदार तुम्ही प्रॉपर का तुम्ही मुंबईला किती गेले? 2 वेळेस. आणि तिथे कोणाकडे गेले होते तुम्ही? जोगदम साहेब आणि आपले जे प्रोफेसर सर आहेत त्या सगळ्यांसोबत 2 दिवसात चर्चा केली. मी सूचना दिल्या हो मॅडम. नव्हत्या दिल्या देश असताना सूचना दिल्या. तुम्ही तुमचे गेले. सांगण्याचा उद्देश किती लोक मुंबईला गेले ते नायब तहसीलदार आहेत. म्हणजे आय रिअली अप्रिशिएट युअर प्रेझेंटेशन. जनसंवाद 1 मिनिट आधी मला विचारू दे ना. किती नायब तहसीलदार हात वर करा मला. मुंबईला जाऊन आले रिलेशनसाठी 10 वेळेला सांगितलं. कधी त्या ठोसर काय एवढा कळतो आपल्याला जाऊन बघण्यासाठी. आणि क्युरियोसिटी असते ना एखादा माणूस त्या त्रास देतो. मला बघायला येतात तुम्ही फार त्रास देतात त्या मॅडम. तसं त्या ठोसरला भेटायला कोणाला क्युरियोसिटी वाटली की काय युनिट आहे हे मंत्रालयाचं तिथे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही म्हणून जाऊन एकही नोटीस झाली. क्या बात आहे. बघा आता तुम्हीच आत्मपरीक्षण करा आणि जाऊन या. जाऊन आल्याशिवाय फोरम केल्याशिवाय सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमचे DSO देऊ शकणार नाही आणि मी पण देऊ शकणार. तर मला पुढचा बस विजय आणि मग एकच मिनिट किती तहसीलदार